नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इंग्लिश मध्ये बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला लेटर रायटिंग विचारलं जातं. लेटर रायटिंग किती मार्कांसाठी आहे? तर 5 मार्कांसाठी आहे. लेटर रायटिंग कसं करायचं असतं, कशाला किती मार्क आहेत किंवा फॉर्मल लिहायचं की इन्फॉर्मल लिहायचं, दोघांचं फॉर्मॅट काय आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण प्रिव्हियस इयरमध्ये आलेले 2 क्वेश्चन्स बघणार आहोत, फॉर्मल आणि इन्फॉर्मल दोघांचेही. आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक फॉर्मॅट पण कळेल, एक सॅम्पल पण मिळेल तुम्हाला, काय-काय मिस्टेक्स होतात ते पण कळेल. सो लेट अस सी की लेटर कसं लिहायचं आहे. तर बेसिकली 5 मार्क्सचं आहे आणि तुमच्याकडे ऑप्शन असतो, की इधर तुम्ही फॉर्मल लेटर लिहा किंवा इन्फॉर्मल लिहा. फॉर्मल म्हणजे काय, की जे लेटर आपण सर, मॅम किंवा कुठल्याही मोठ्या एखाद्या ऑफिसरला लिहितो, प्रिन्सिपलला लिहितो किंवा कुठल्याही अशा व्यक्तीला जे आपल्या कुटुंबामधले नाहीयेत, जे आपले रिलेटिव्हज नाहीयेत, यांना सोडून जे लेटर्स आपण लिहितो दॅट इज मोस्टली काय असते, ऑफिशियल लेटर्स असतात. त्याला आपण बोलतो फॉर्मल लेटर्स. बरं, फॉर्मॅटमध्ये तर फरक आहेच दोघांच्या अर्थात, पण थोडासा लँग्वेजमध्ये पण फरक पडतो. अर्थात जेव्हा आपण फॉर्मली बोलतो ते बोलणं वेगळं असतं. जर आपण फॉर्मली बोलणार असू तर आपण मोस्टली चांगल्या चांगल्या किंवा असं म्हणण्यापेक्षा की थोडासा ॲडव्हान्स शब्दांचा उपयोग आपण करतो. आणि जर आपण इनफॉर्मली आपल्या फ्रेंडशी बोलतोय, आपल्या भावाशी बोलतोय, आपल्या बहिणीशी बोलतोय, तर आपण काही इतके अवजड शब्द नाही वापरत. आपण सिंपल सिंपल वर्ड्स वापरतो. सो हा फरक आहे. आफ्टर फॉर्मॅट लँग्वेजचा थोडाफार फरक पडतो. आणि बाकी जास्त काही नाहीये. बाकी तुम्हाला जे काही पर लेटर आपले मिस्टेक्स होतात त्या मी तुम्हाला सांगणार आहेच. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करूयात. क्वेश्चन असा आहे फॉर्मल लेटरचा, की अनकंट्रोल्ड यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड व्हिडिओ गेम्स इज अफेक्टिंग स्कूल गोईंग चिल्ड्रन. ॲज अ रिझल्ट दे आर सफरिंग फ्रॉम मेनी डिझिजेस. सो बेसिकली अनकंट्रोल म्हणजे खूप जास्त अजिबात नियंत्रणाच्या बाहेर जो काही मोबाईल फोनचा यूज होतोय, त्यामुळे जे स्कूल गोईंग स्टुडंट्स आहेत, शाळेमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यावरती एक बॅड इम्पॅक्ट होतोय किंवा एक वाईट परिणाम होतोय आणि त्यांना खूप सारे डिसिजेसला सामोरे जावं लागतंय. सो फॉर एक्झाम्पल डोळ्यांना त्रास होतोय, सारखं ते असं बघितल्यामुळे मानेला त्रास होतोय. सो हे तर आहेतच डिसिजेस, तर याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? तर राईट अ फॉर्मल लेटर टू युअर प्रिन्सिपल रिक्वेस्टिंग हर टू ऑर्गनाइज अन अवेअरनेस लेक्चर ऑन मिसयूज ऑफ मोबाईल्स. सो आपण असं रिक्वेस्ट करतोय आपल्या प्रिन्सिपलला, की तुम्ही एक असं लेक्चर ऑर्गनाइज करा किंवा एक असं सेशन ऑर्गनाइज करा, सो दॅट ही जी लहान लहान मुलं आहेत त्यांना रिअलाइज होईल की मोबाईलचा जास्त वापर करणं किती हानिकारक आहे. आणि मग अर्थात ते थोडंसं लिमिटेड यूज करतील किंवा ॲटलिस्ट त्यांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस तरी असलं पाहिजे, की या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या मिसयूजमुळे होत आहेत किंवा एक्स्ट्रा यूजमुळे होत आहेत, तर ते त्यांच्याकडे एक अवेअरनेस असलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही एक काहीतरी सेशन वगैरे ऑर्गनाइज करा, असं आपण त्यांना सांगतोय. सो आता लेटर लिहिताना काय करायचंय बघा. इमॅजिन यू आर सौरभ और सृष्टी रिसाइडिंग रिसाइडिंग ॲट मलाड, मुंबई. यू रीड द अबव क्लिपिंग इन द न्यूजपेपर. सो या ठिकाणी आय गेस सुरभी किंवा सृष्टी किंवा अशी काही पण नावं तुम्ही घेऊ शकता. मी लेटरमध्ये सुरभी लिहिलंय त्याच्यामुळे. सो सुरभी किंवा सृष्टी असं कुठलं तरी मुलीचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलं असल्याने जे काही नाव दिलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. सो फॉर्मल लेटर लिहितोय आपण, प्रिन्सिपलला लिहितोय आपण, त्याच्यामुळे तशीच काहीशी लँग्वेज असली पाहिजे. त्याच्यामुळे बघा, जेव्हा आपण फॉर्मल लेटर लिहू तेव्हा सुरुवातीला इथे जो काही ॲड्रेस असणार आहे, तर तो ॲड्रेस असणार आहे सेंडरचा. आता या ठिकाणी सुरभी, सृष्टी, सूरज, सौरभ व्हॉटएव्हर हे हे जे पण आहेत तर ते सेंडर आहेत. तर तुम्हाला इथे सांगितलं नाहीये की सांगितलेलं आहे की सेंडरचा ॲड्रेस आहे मलाड, मुंबई. आता या ठिकाणी बघा, एस एस पब्लिक स्कूल हे मनाचं घेतलेलं आहे आपण. एस एस पब्लिक स्कूल मलाड, मुंबई 400006 हे नंबर पण रँडमली उचललाय, बरोबर असेल नसेल आय डोंट नो, पण काहीतरी पिनकोड आपण लिहितो आणि ऑफकोर्स महाराष्ट्रामधला आहे तर 4 स्टार्ट होणार एवढं माहिती असलं पाहिजे. बाकी पुढे तुम्ही थोडंसं वरखाली केलं म्हणजे 6446 काय पण केलं तरी पण चालेल. ते काय परफेक्ट तिथलाच असला पाहिजे असं नाही, पण रँडमली तुम्ही लिहू शकता, फक्त सुरुवात 4 करा. मलाड, मुंबई हे ते सांगितलं होतं सेंटरचा ॲड्रेस, तर मलाड, मुंबईच लिहायचंय. डेट वगैरे काही सांगितली नाहीये, पण साधारणतः एक अगदीच मे मधली वगैरे डेट टाकू नका, कारण तेव्हा स्कूल्स बंद असतात. तर एप्रिल, मे वॉइड करून जे पण बाकीचे महिने आहेत त्यामध्ये डेट टाकून द्या. प्रिन्सिपलला लिहितोय आपण. अगेन प्रिन्सिपल कुठली आहे ते नाही सांगितलंय, पण आपण ॲज्युम करूयात की जो सेंडरचा ॲड्रेस आहे त्यातलीच कुठली तरी आसपासची जागा असेल जिथे स्कूल असणार आहे. सो तेच ॲड्रेस मी कंटिन्यू केलाय. तर टू लिहायचं. जेव्हा पण आपण फॉर्मल लेटर लिहितो तेव्हा ज्याला लिहितोय आपण, जो रिसिव्हर आहे, ते टू रिसिव्हरचं नाव आणि रिसिव्हरचा ॲड्रेस आपण लिहितो. सो टू द प्रिन्सिपल. आता या ठिकाणी जर त्याचं नाव दिलं असतं प्रिन्सिपलचं तर आपण ते नाव लिहिलं असतं, नाही दिलंय तर डिरेक्टली प्रिन्सिपल.
एस पब्लिक स्कूल कुठल्या स्कूलची प्रिन्सिपल आहे ते पण लिहावं लागेल. सो टू नंतर त्या व्यक्तीचं नाव, ते व्यक्ती काय काम करते, ती व्यक्ती ऑफिसर आहे, ती व्यक्ती मॅनेजर आहे, ती व्यक्ती काही पण असेल, तर त्या ठिकाणी ती व्यक्ती प्रिन्सिपल आहे, तर ती प्रिन्सिपल म्हणजे कुठल्या शाळेचे प्रिन्सिपल आहे ते खाली लिहायचं. मॅनेजर असलं असतं तर कुठल्या ऑफिसचं मॅनेजर आहे, कुठल्या बँकचं मॅनेजर आहे, त्या बँकचं नाव आपण लिहिलं असतं. खाली लिहायचं आहे त्या बँकचा, त्या स्कूलचा ऍड्रेस, म्हणजे मलाड मुंबई 400064, वॉट एव्हर जे काही तुम्हाला हवं असेल ते लिहायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी की फक्त आणि फक्त फॉर्मल लेटर्स आपण लिहितो आणि इनफॉर्मल लेटरमध्ये अजिबात आपण लिहित नाही, ती म्हणजे सब्जेक्ट. सो सब्जेक्टमध्ये तुम्हाला हे जे लेटर आहे हे कशाबद्दल आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. आता आपण लेटर का करतो आहोत, लेटर का लिहितो आहोत प्रिन्सिपलला, तर आपल्याला रिक्वेस्ट करायचं आहे की तुम्ही एखादं लेक्चर ऑर्गनाईज करा मुलांसाठी. सो रिक्वेस्ट टू ऑर्गनाइज अँड अवेअरनेस लेक्चर ऑन मिसयूज ऑफ मोबाईल्स. एकदम कन्साइज असलं पाहिजे. काय करायचंय, कधी करायचंय, कुठे करायचंय, काहीतरी जे तुम्ही खाली पूर्ण लेटरमध्ये लिहिलंय त्याचं एकदम एका ओळीमध्ये असलं पाहिजे. रिक्वेस्ट फॉर धिस, रिक्वेस्ट फॉर दॅट, ऍप्लिकेशन फॉर लिव्ह, तर जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी एका लाईनमध्ये लिहिणार आहात. खूप मोठं 2-3 ओळींचं असं सब्जेक्ट नसला पाहिजे. एका ओळीमध्ये त्यातले 1.5 ओळींमध्ये बसेल एवढाचा सब्जेक्ट असला पाहिजे. आता रिस्पेक्टेड मॅम पण चालेल, डिअर मॅम पण चालेल, जे तुम्हाला आवडेल ते लिहायचं आहे. जशा लाईन्स मध्ये मध्ये सोडल्यात तेवढ्याच आणि तशाच लाईन सोडायच्या आहेत. हे काही कंपल्शन नाहीये, पण प्रेझेंटेशन छान वाटेल म्हणून. सब्जेक्ट नंतर एक लाईन सोडून तुम्ही रिस्पेक्टेड मॅम किंवा डिअर मॅम लिहू शकता. मॅडम पण चालेल, मॅम पण चालेल. तर आय होप यू आर डुईंग वेल. इथे कुठेही तुम्ही पॅसेजच्या आधी मार्जिन आणि पॅसेजच्या मध्ये जागा सोडायची गरज नाहीये. डिरेक्टली पॅरेग्राफ तुम्ही स्टार्ट करायचं आहे. फक्त एवढंच की एक पॅरेग्राफ झाला की तुम्ही छान दिसावं आणि सेपरेशन वाटावं यासाठी एक लाईन सोडू शकता. कारण आधी आपण समास सोडून लिहायचो, म्हणजे 2 बोटांचं अंतर वगैरे सोडून लिहायचो. आता ते नाही करत आपण. आता आपण डिरेक्टली एकाखाली लिहितो. तर आय होप यू आर डुईंग वेल. आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 10 B. I recently read a news article about how uncontrolled use of mobile phones and video games is affecting students' health. सो रिसेंटली मी एक न्यूज आर्टिकल वाचलं, कारण आता तुम्हाला थोडंफार बॅकग्राऊंड स्टोरी द्यावी लागेल ना, की तुम्ही असं का रिक्वेस्ट करताय की एक सेशन ठेवा वगैरे. कारण तुम्हाला कळलंय की मिसयूजमुळे किती वाईट परिणाम होतोय. कसं कळलं, तुम्ही कुठेतरी वाचलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल, तरी थोडीशी तुम्हाला एक बॅकग्राऊंड स्टोरी द्यायची आहे. तर येस, तर आय होप यू आर डुईंग वेल हे आपण मोस्टली सगळ्या लेटर्समध्ये लिहितो. तुम्हाला हवं असेल तर लिहा, अदरवाईज डिरेक्टली आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 10 पासून केलं तरी पण चालेल. तर अनकंट्रोल्ड यूज ऑफ मोबाईल फोन्स आणि व्हिडिओ गेम्स बद्दल मी ऑलरेडी न्यूज आर्टिकलमध्ये वाचलेलं आहे, आणि इट इज अफेक्टिंग स्टुडंट्स हेल्थ, बिहेवियर आणि स्टडीजवरती अफेक्ट करत आहे. मेनी चिल्ड्रन आर फेसिंग प्रॉब्लेम्स लाईक आय स्ट्रेन, म्हणजे डोळ्यावरती ताण येणं, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, पुअर स्लीप आणि इवन ॲडिक्शन सुद्धा मुलं फेस करत आहेत बिकॉज ऑफ अनकंट्रोल्ड यूज ऑफ मोबाईल फोन्स. सो इन व्ह्यू ऑफ दिस, म्हणजे याच्या अनुषंगाने किंवा याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, I kindly request you to organize an awareness lecture for the students on the topic misuse of mobiles. So, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की असं एक आपण लेक्चर किंवा सेशन ऑर्गनाईज करूयात रिगार्डिंग टू मिसयूज ऑफ मोबाईल्स. A counselor, psychologist, or cyber safety expert can be invited to guide us about the ill effects and also suggest ways to use technology in responsible manner. मग आता हे लेक्चर कोणी द्यावं, तर काउन्सिलर असतील, सायकोलॉजिस्ट किंवा सायबर सेफ्टीवाले जे लोक आहेत, तर त्यांनी येऊन हे आम्हाला सेशन द्यावं, सो दॅट ऑफकोर्स मुलांच्या मनावरती इम्पॅक्ट पण पडेल आणि ते ऐकतील पण, जर तुम्ही अशा काउन्सिलर्सला वगैरे बोलवलं तर. आय एम शुअर सच अ सेशन विल हेल्प मेनी स्टुडंट्स बिकम मोर डिसिप्लिन्ड अँड मेक मोर बेटर चॉईसेस फॉर देअर हेल्थ अँड फ्युचर. आय वुड बी ग्रेटफुल इफ यू कन्सिडर माय रिक्वेस्ट अँड अरेंज दिस सेशन किंवा लेक्चर ॲट अ कन्व्हिनियंट टाइम. सो ऑफकोर्स आपण जेव्हा रिक्वेस्ट करतो तेव्हा आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हे सेशन का आवश्यक आहे आमच्यासाठी, किंवा का ऑर्गनाईज केलं गेलं पाहिजे, आणि अर्थात तुम्ही ऑर्गनाईज केलं तर आम्हाला आवडेलच. तर थँक्यू, किंवा तुम्ही रिगार्ड्स देऊ शकता, थँक्यू अँड रिगार्ड्स असं लिहू शकता. यस ओबिडियंटली सुरभी श्रीवास्तव वॉट एव्हर, जे पण तुम्हाला नाव हवं असेल ते, किंवा जे पण नाव त्यांनी दिलं असेल ते. क्लास 10 B हे तर आपण आपल्या मनाचं लिहितोय. सो इथे खाली तुम्हाला जो पण सेंडर आहे तो आणि क्लास 10 B लिहिलं आपण असंच. जर काही मेन्शन करायचं नसेल तर फक्त सुरभी लिहिलं तरी पण चालणार आहे. क्लास 10 B नाही मेन्शन केलं तरी पण चालेल. सो बेसिकली आता लेटरच्या फॉर्मॅटमध्ये काय आहे, स्टार्टिंग विथ सेंडरचा ॲड्रेस, त्यानंतर डेट असलीच पाहिजे. डेट लिहिताना 11/3/2026 नाही, मध्ये मंथचं नाव असलं पाहिजे. सो सेंडरचा ॲड्रेस, मग डेट, त्याच्यानंतर टू, नंतर रिसिव्हरचं जे काय आहे ते, प्रिन्सिपल, ऑफिसर जे पण असेल ते, त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा आहे. मग सब्जेक्ट जो कुठला असेल तो, मग रिस्पेक्टेड जे काय असेल ते,
मॅम, सर, व्हॉटएव्हर. त्यानंतर फुल लेटर लिहायचे. किती पॅराग्राफमध्ये लिहिलं पाहिजे, तर मिनिमम 2 पॅराग्राफमध्ये लिहिलं पाहिजे. हे एवढं पुरेसं आहे, जेवढं मी लिहून दिलंय तेवढं. एक साधारणतः 10 ते 12 ओळींचा हा मधला भाग असला पाहिजे, जो ॲक्चुअल लेटरचा भाग आहे. त्यानंतर योस ओबिडियंटली, नंतर खाली जो पण सेंडर आहे त्याचं नाव आणि त्याचं जर काही असेल क्लास वगैरे लिहायची गरज तर, किंवा जर तो क्लासचा मॉनिटर असेल तर मॉनिटर लिहायचं असेल तर, किंवा 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 तो काहीतरी त्याला काहीतरी असेल दिलेलं पद वगैरे ते लिहायचं असेल तर, अदरवाईज काही लिहायची गरज नाही. तर इन दिस वे आपण हे जे फॉर्मल लेटर जे आहे, फॉर्मल लेटर ते आपण लिहितो. तर आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता, सो दॅट नेक्स्ट टाइम पण तुम्ही अशा प्रकारे लेटर लिहू शकाल. आता आफ्टर फॉर्मल लेटर आपण एक इन्फॉर्मल लेटर पण बघूया, जे की याच वर्षी एक्झामला आलं होतं. इधर फॉर्मल लिहा किंवा इन्फॉर्मल लिहा अशा याच्यामध्ये. सो इन्फॉर्मल लेटरमध्ये आपल्याकडे क्वेश्चन आहे तो म्हणजे, लुक ॲट द फॉलोइंग सिच्युएशन. अगेन सेम अनकंट्रोल यूज ऑफ मोबाईलवरतीच लिहायचं आहे. अँड व्हिडिओ गेम्स इज अफेक्टिंग स्कूल गोईंग चिल्ड्रन. ॲज अ रिझल्ट दे आर सफरिंग फ्रॉम मेनी डिसिजेस. वी हॅव टू राईट द इन्फॉर्मल लेटर टू युअर यंगर ब्रदर ऑर सिस्टर आणि ॲडवायझिंग हिम ऑर हर टू अवॉइड मिसयूज ऑफ मोबाईल फोन्स. सो बेसिकली तुम्हाला तुमच्या यंगर ब्रदर किंवा सिस्टरसाठी हे लेटर लिहायचं आहे. आणि अर्थात ब्रदर किंवा सिस्टरसाठी लिहायचं आहे तर खूप मोठे मोठे वर्ड्स वगैरे वापरायची गरज नाहीये. इझिली तुम्ही लिहू शकता. स्टार्टिंग विथ डिअर ब्रदरचं नाव काहीतरी लिहा, कारण या ठिकाणी ब्रदरचं नाव किंवा सिस्टरचं नाव नाही दिले. सो काही पण तुमच्या मनाने लिहू शकता. इमॅजिन यू आर सुरभी किंवा सृष्टी रिसाइडिंग ॲट मलाड, मुंबई. पेपर यू रीड द अबाउ क्लिपिंग इन द न्यूजपेपर. हे त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की तर तुम्ही रेफरन्स द्यायचा आहे की मी असं असं वाचलं न्यूजपेपरमध्ये, सो दॅट मी तुला सांगते की तू अवॉइड कर जास्त यूज करणं. आणि अर्थात तुमचेच लहान बहीण भाऊ आहेत, सो ते डिरेक्टली ऐकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं रेफरन्स वगैरे देऊन समजावून सांगू शकता की येस, हे न्यूजपेपरमध्ये आलं होतं, याचा इतका वाईट इम्पॅक्ट होतोय आपल्या लाईफवरती, सो दॅट मग तो मिसयूज वगैरे कमी करा. असं तुम्ही थोडंफार त्यांना समजावून सांगायचं ट्राय करणार आहात. सो लेट अस सी की कसं हे लेटर लिहायचं आहे. याच्यामध्ये काही सेंडर रिसिव्हरचा ॲड्रेस बिड्रेस लिहायची गरज असते, कारण हे इन्फॉर्मल आहे. डिरेक्टली स्टार्टिंग विथ डेट आणि मग तुम्ही चालू करणार आहात. ठीक आहे. सो डेटमध्ये लिहायचं 11 मार्च 2026. तुम्हाला जी पण हवी असणार ती डेट तुम्ही लिहू शकता. डिअर रोहन. आता या ठिकाणी डिरेक्टली डिअर रोहन, डिअर सृष्टी, डिअर सुरभी, डिअर सौरभ. ऍक्च्युली सौरभ सृष्टी खाली लिहायचंय, पण जे काही तुम्हाला डिअरने नाव लिहायचं ते तुम्ही लिहू शकता. अगेन पॅरेग्राफच्या आधी जागा सोडायची गरज नाही, डिरेक्टली मार्जिनपासून लिहायला चालू करायचं आहे. I read a newspaper article about how children are falling ill because of using mobile phones and playing video games too much. It worried me so I thought of writing to you. So मला ते वाचून खूप काळजी वाटली न्यूजपेपरमधलं आर्टिकल, की कशा पद्धतीने हे सगळे जे जास्त यूज ऑफ मोबाईल आणि व्हिडिओ गेम्समुळे लोक आजारी पडत आहेत किंवा लहान मुलं आजारी पडत आहेत. तर हे वाचून मला खूप जास्त चिंता वाटली आणि म्हणून मी हे लेटर तुला लिहायचा विचार केला. सो आता या ठिकाणी माझा एक पॅराग्राफ संपतोय, मी संपवलाय. तुम्हाला असं वाटतंय की जास्त पॅरा होत आहेत, संपवायची गरज नाही, तर तुम्ही हे यू इथून पुढे कंटिन्यू केलं तरी पण चालेल. बेसिकली जेव्हा पण तुम्ही पॅराग्राफ सोडाल तेव्हा एक लाईन सोडायची आणि मग दुसरा स्टार्ट करायचा आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही हा यू वाला याच्यामध्ये कनेक्ट केला तरी पण चालू शकतं. सो यू मस्ट रिमेंबर दॅट अ मोबाईल फोन इज मेंट टू हेल्प अस. तुला हे लक्षात असेल की मोबाईल फोन आपल्या वापरासाठी आहे, आपल्या मदतीसाठी आहे. नॉट टू हार्म अस, पण आपल्याला हानी पोचवायला नाही. डू नॉट स्पेंड लॉंग आवर्स ऑन द फोन. तर खूप जास्त वेळ किंवा खूप जास्त तास तू फोनवरती घालवू नको. फर्स्ट फिनिश युअर होमवर्क अँड अदर रिस्पॉन्सिबिलिटीज, देन यूज इट फॉर अ शॉर्ट टाइम. सो आधी तुझं होमवर्क पूर्ण कर, इतर जे पण कामं असतील ते पूर्ण कर आणि मग काही काळासाठी तू फोन यूज करू शकतो. कीप युअर स्क्रीन टाइम टू अबाउट 1 hour पर डे, जो की इम्पॉसिबल आहे. सो त्याला ती हे पण सांगते किंवा आपण आपल्या लहान भावंडाला हे पण सांगायचं की तू तुझा स्क्रीन टाइम ऑलमोस्ट 1 hourच्याच ह्याच्यामध्ये ठेव. नेव्हर प्ले गेम्स लेट ॲट नाईट. खूप रात्री गेम्स खेळू नको. इट डिस्टर्ब्स युअर स्लीप अँड मेक्स युअर टायर्ड द नेक्स्ट डे. आणि ते तुम्हाला तुमच्या स्लीप सायकलला एक तर डिस्टर्ब करत आहे आणि तुम्ही दिवसभर मग झोप नाही झाल्यामुळे थकलेले राहणार. सो टू मच स्क्रीन टाइम ऑल्सो अफेक्ट्स युअर आयज अँड कॉजेस हेडॅक. सो खूप जास्त स्क्रीन टाइम तुमच्या आयजला पण अफेक्ट करतं, तुम्हाला डोकेदुखी वगैरे हे पण होऊ शकतं. टेक अ 5 to 10 minutes ब्रेक एव्हरी 30-40 minutes वाईल स्टडिंग ऑर युझिंग फोन. सो जर तुम्ही 30-40 मिनिटं कंटिन्युअसली फोन वापरला तर त्यानंतर साधारणतः एक 5 to 10 मिनिट्सचा ब्रेक वगैरे घ्या फॉर युअर आईज. अगेन याच्यामध्ये पण आता ऑप्शन आहे की हे 2 पॅरेग्राफ तुम्ही कंबाईन करू शकता. नेव्हर प्लेवाला आणि यूजवाला तुम्ही कंबाईन करू शकता, सो दॅट 2 पॅरेग्राफमध्ये मिनिमम 2 पॅरेग्राफ तरी तुम्हाला लेटर लिहायचं आहे. म्हणजे साधारणतः एक तुम्हाला 12 to 15 लाईन्सचा मधला भाग, बाकीचं तर ते एक्सक्लूड करते मी, पण मधला भाग जो आहे तर तो 12 to 15 लाईन्सचा असला पाहिजे.
Use your phone only for useful things like studying, learning new skills, or staying in touch with family. Avoid unknown apps, strangers, and unnecessary chatting वगैरे avoid करायचं आहे. Spend some time outdoors, play games, read good books, and talk to your family. This will keep you healthy, happy, and focused in your studies. Again, ह्या दोघांना तुम्ही कंबाईन करू शकता किंवा तुम्ही नेवर आणि यूज वाल्या पॅसेजला कंबाईन करू शकता, पॅराग्राफला कंबाईन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, प्लीज फॉलो दीज हॅबिट्स फॉर युअर ओन गुड. आय केअर फॉर यू अँड वॉन्ट टू सी यू ग्रो अप स्ट्रॉंग अँड कॉन्फिडंट. सो आपल्यापेक्षा लहान जे भावंड आहे तर त्यांचं चांगलं हवं असं आपल्याला वाटतं. सो ते खाली एक स्पेसिफाय करायचं आहे की का मी हे लेटर तुला लिहिलं. इफ यू नीड एनिथिंग ऑर फेस एनी प्रॉब्लेम ऑलवेज टेल मी ऑर मॉम अँड टेक केअर अँड स्टे सेफ. हे मोस्टली तुम्ही सगळ्याच लेटर्सच्या खाली लिहू शकता. कन्वे माय मेसेज टू दी पेरेंट्स किंवा कन्वे माय मेसेज टू काका काकी, अंकल आंटी, वॉट एव्हर, जे पण काका काकी पण चालतं आणि अंकल आंटी पण चालतं, जे पण तुम्हाला हवं असेल ते. टेक केअर अँड स्टे सेफ हे पण तुम्ही सगळ्या इन्फॉर्मल लेटरच्या खाली लिहू शकता. विथ लव्ह सौरभ, मलाड, मुंबई. आता सौरभचं इथे हे दिलं होतं मलाड, मुंबई, सो आपण लिहिलं. नसतं दिलं तर काहीतरी लिहून तुम्ही हे करू शकता. मुंबई लिहा, पुणे लिहा, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, वॉट एव्हर, जे पण तुम्हाला हवं असेल ते लिहू शकता. तर इन दिस वे इन्फॉर्मल तर लिहायला अतिशय इझी आहे. आणि आय वुड सजेस्ट की जर तुम्हाला पॅटर्न वगैरे लक्षात राहत नसेल तर इन्फॉर्मल इज ऑलवेज बेस्ट, कारण काही पॅटर्नची गरजच नाही याच्यामध्ये. डिरेक्टली डेट लिहून डिअर रोहन किंवा डिअर जे पण असेल ते आणि एंड करायचं आहे विथ युअर नेम, जो पण पेपर लेटर लिहितो त्याचं नाव. सो इफ इट्स लाईक की तुम्हाला पॅटर्न लक्षात नाही राहत आहे किंवा पॅटर्नमुळे मार्क्स जात आहे तर बेस्ट आहे तुम्ही इन्फॉर्मल चूज करू शकता. पण असं आहे की तुम्हाला पॅटर्न लक्षात राहतोय किंवा म्हणजे फॉर्मली पण तुम्ही चांगले शब्द वापरून वगैरे प्रॉपर अरेंजमेंट करून सेंटेन्स फॉर्म करून लिहू शकता तर फॉर्मल इज ऑलवेज बेस्ट. आता याच्यामध्ये मार्क्स कसे मिळतात बघा. तर फॉर्मलमध्ये जर बघायचं म्हटलं तर पॅटर्नमध्ये खूप साऱ्या गोष्टी असल्यामुळे पॅटर्न वाईज मार्क्स मिळतात. म्हणजे सेंडर आणि रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायला 1 मार्क, सब्जेक्ट लिहायला 1 मार्क, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे पण सॅल्युटेशन्स वगैरे लिहितात तर त्यासाठी मार्क असतात. हे मधलं जे आहे ते लिहायला 2 मार्क असतात. त्याच्यानंतर हे एंड आणि जे सॅल्युटेशन्स वगैरे करतात त्याच्यामध्ये 1 मार्क. सो 1 मार्क 1 मार्क सब्जेक्टला 2 मार्क झाले. हे मधलं लिहायला 2 मार्क 4 मार्क झाले. इथलं रिस्पेक्टेड मॅम आणि जे काही तुम्ही एंडिंग करणार ते मिळून 1 मार्क, असं एकूण 5 मार्कांचं हे लेटर बनतं. हे जर इन्फॉर्मलमध्ये असेल तर अगेन डेट लिहायला मार्क आहेच. डिअर रोहन आणि खाली जे काही तुम्ही एंड करणार आहात त्याला सुद्धा 1 मार्क आहे. मधल्या ह्याला 2-3 मार्क वगैरे तुम्हाला असणार आहे जे पण तुम्ही मध्ये लिहाल ते. सो अशा पद्धतीने तुम्हाला ॲज पर द फॉर्मॅट लेटर लिहायचं आहे. जर मार्किंगमध्ये असं आहे की तुम्ही प्रत्येक स्टेप लिहित गेलात आणि तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत तर फॉर्मल इज बेस्ट. प्रत्येक स्टेपला मार्क्स आहेत. इनफॉर्मलमध्ये प्रत्येक म्हणजे प्रॉपर स्ट्रक्चरच असं नसल्यामुळे मधल्या कॉन्टेंटला मार्क्स आहेत. सो नाव इट डिपेंड्स की तुम्हाला काय लिहायचं आहे. इफ यू वॉन्ट अ स्ट्रक्चर्ड फ्लो तर गो विथ फॉर्मल. आणि जर तुमचं असं आहे की स्ट्रक्चर विक्चर काय नको, आपण साधं सिंपल लिहूया, तर गो विथ इन्फॉर्मल. सो येस, दिस वॉज ऑल अबाउट लेटर रायटिंग. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये रायटिंग स्किलमध्ये अजून कुठल्या याच्यात व्हिडिओ हवे आहेत ते नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.